नमस्कार सोलापूरकर हो. आपण किती सहनशील आहोत आणि आपण किती गोष्टी सहजतेने घेतो याची काही उदाहरणं मी आपल्या सोलापूर शहरातली देणार आहोत. सोलापूर शहर उत्तर मतदारसंघ असू देत, सोलापूर शहर मध्य मतदारसंघ असू देत किंवा दक्षिण सोलापूर मतदारसंघ म्हणजेच आमदार विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोटे आणि आमदार सुभाष देशमुख यांच्या तीनही मतदारसंघामध्ये सध्या प्रचंड असा ट्रॅफिक जामचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. या ना त्या कारणानं काही ठिकाणी उड्डाणपुलाचं काम सुरू आहे, काही ठिकाणी ड्रेनेजचं काम सुरू आहे, काही ठिकाणी रस्त्याचं सिमेंटचं काम सुरू आहे. मात्र या सर्व बाबीवर महापालिका आणि तेथे लोकप्रतिनिधी पाहिजे त्या पद्धतीनं गांभीर्यानं हा विषय हाताळत नाहीत. हे एकंदरीत गेल्या 5 ते 6 दिवसापासून आपल्याला लक्षात येईल. सोलापूरच्या बाजार समितीसमोर नॅशनल हायवेच्या माध्यमातून उड्डाणपूलचं काम सुरू आहे. ते गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. अत्यंत संथ गतीने हे काम सुरू आहे. त्यामुळं हैदराबाद रोड आणि बाजार समिती या ठिकाणी दररोज ट्रॅफिक जामचा सामना आपल्याला सहन करावा लागतोय. त्याच पद्धतीने आपण गेल्या 3 दिवसापासून पाहतोय एसटी स्टँड समोर ड्रेनेजची लाईन जी मैलानं भरून वाहत होती आणि जो शहराचा VIP आणि अत्यंत महत्वाचा, अत्यंत रहदारीचा असा रस्ता आपण समजला जातो, तो अत्यंत घाणेरडा असा झाला होता. त्यामुळं अवघ्या 2-2.5 वर्षापूर्वी तत्कालीन महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी एनकॅप म्हणजे राष्ट्रीय धूळमुक्त अभियानातून जो रस्ता छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा यापर्यंतचा रस्ता जो अत्यंत चांगला केला, तो फोडण्याचं काम सध्या महापालिकेकडून सुरू आहे. ज्या नरवीर चौकामध्ये ड्रेनेजची लाईन टाकण्याचं काम सुरू आहे, ती पूर्वी देखील चोकअप होतच होती. त्यामुळं हा नव्याने रस्ता करताना ड्रेनेजच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिलं नाही. जी पूर्वी 6 इंचाची लाईन होती ती अपुरी होती. त्यामुळे वारंवार ड्रेनेजचे चेंबर चोकअप होत होते आणि घाण पाणी या परिसरात वाहत होतं. आता या ठिकाणी 6 इंची लाईन काढून त्या ठिकाणी 12 इंची नव्याने लाईन टाकण्याचं काम सुरू आहे. त्यामुळं हा रस्ता वन वे करण्यात आला आहे. दररोज या ठिकाणी ट्रॅफिक जॅमचा सामना आपल्याला करावा लागतोय. आणखी किती दिवस काम चालेल हे माहीत नाही. त्याच पद्धतीनं दुसऱ्या बाजूला क्रोमा सेंटर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पाण्याची लाईन लिकेज झाली म्हणून जवळपास 1000 फुटाचा रस्ता खोदून ठेवलाय आणि गेल्या 3 ते 4 दिवसापासून इथलं काम बॅरिगेटिंग लावून तसंच ठेवलं आहे. म्हणजे दोन्ही बाजूनी महापालिकेनं वाहनधारकांची कोंडी केलेली आहे. ही कामं कधी संपतील आणि हा रस्ता कधी सुरू होईल हे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना माहीत. मात्र वारंवार कधी केबल टाकण्याच्या नावाखाली, कधी जलवाहिनी दुरुस्त करण्याच्या नावाखाली, कधी ड्रेनेज लाईन टाकण्याच्या नावाखाली अशा विविध प्रकारच्या कामाने महापालिकेनं अत्यंत सुंदर केलेला रस्ता हा पूर्णपणे चाळणी केलेला युक्त झाला आहे आणि अत्यंत खराब रस्ता महापालिकेनं करून ठेवलेला आहे. दुसरं उदाहरण पहा, आपण नवी वेस पोलीस चौकीपासून ते संकेत मेडिकल आणि तिथून भागवत थिएटरपर्यंत दररोज घाण पाणी एका बाजूने वाहत आहे. अत्यंत दुर्गंधी या परिसरात सुरू आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि शहराच्या कोणत्याही भागात आपण पहा व्यवस्थित पद्धतीने स्वच्छता होत नाही. ड्रेनेजचं पाणी वाहतंय. अनेक ठिकाणी ड्रेनेजचे जे काही चेंबर आहेत ते चोकअप झालेले आहेत. त्यामुळे महापालिकेचे अधिकारी, हेड ऑफिसमधले अधिकारी आणि झोन अधिकारी हे नेमकं करतात तरी काय? महापालिकेचे आयुक्त तळमळतेनं ठिकठिकाणी पाहणी करतात, ते आदेश देत आहेत. मात्र खाते प्रमुख त्यांचं म्हणावं त्याप्रमाणे सिरियसली घेत नाहीत, हेच यातून दिसून येतं. दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा विषय, सोलापूर शहरातील होडगी रोडवरील महिला हॉस्पिटल ते इंगळगी जेऊरपर्यंत 19 किलोमीटर लांबीचा रस्ता हे महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीच्या माध्यमातून 165 कोटी रुपये खर्च करून सिमेंटीकरण करण्याचं याचं काम सुरू आहे. तो रस्ता अत्यंत चांगला सोलापूर शहराच्या हद्दीतला तर होता, जो की MSRDCनं केला होता. आता नव्याने महाराष्ट्र रस्ते डेव्हलपमेंट कंपनी जी महाराष्ट्र शासनानं नवीन कंपनी काढली त्या माध्यमातून आमदार सुभाष देशमुख यांच्या पुढाकारानं या रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र या रस्त्याची गरज होती का? माझं वैयक्तिक मत विचारलं तर मी नाही असं सांगेन. कारण या ठिकाणी जो रस्ता चांगला होता त्याची फक्त जाडी बांधण्याचं काम आणि सिमेंटीकरणाचं काम सुरू आहे. सोलापूरकरांनो, आपण याबाबत आग्रही राहिलं पाहिजे. दोन्ही बाजूनी रस्त्याची खूप मोठी जागा रिकामी असताना हा रस्ता का 6 पदरीकरण केला नाही असा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ट्रॅफिक वाढलेला आहे, VIP रस्ता आहे, एकीकडे विमानतळ आहे, त्याच बाजूला सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना आहे आणि त्याच बाजूनी पुढं जे की आपला उडगी तलाव आहे त्या ठिकाणी IT पार्क होणार आहे. या सर्व बाबीचा विचार करता हा काय DP प्लॅनमध्ये रस्ता आहे तो 6 पदरी होणं अत्यंत गरजेचं होतं. मात्र याबाबत सोलापूरच्या आमदारांनी बळशब्द देखील काढला नाही. रिझर्वेशनमध्ये DP प्लॅनमध्ये पाहिलं तर हा नक्कीच रस्ता 6 पदरी झाला असता. मात्र याकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळं केवळ
ठेकेदाराला जगवण्याचं काम सुरू आहे का, अशी देखील शंका या ठिकाणी निर्माण होते. त्याच पद्धतीने आपण पहा की दमाणीनगरचा ब्रिज 6 महिन्यापूर्वी पाडला. या ठिकाणी 38 कोटी रुपये खर्च करून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून उड्डाण पूल बनवण्याचं काम सुरू आहे. डिसेंबरपर्यंत काम टार्गेट पूर्ण करण्याचं नॅशनल हायवेचं म्हणणं आहे. मात्र ते काम सध्याची परिस्थिती पाहता पूर्ण होणं मुश्किल आहे. आणि जे काही पर्यायी मार्ग दिलेत याबाबत आम्ही वारंवार आवाज उठवतोय. पर्यायी मार्ग अत्यंत निकृष्ट आहेत, खड्डेयुक्त आहेत, घाणेरडे आहेत. महापालिकेच्या आयुक्तांनी, प्रशासनाने आणि सोलापूर शहरातील आमदारांनी, नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी खरंच हे मार्ग पाहिले पाहिजेत. वारंवार फक्त महापालिकेमध्ये बैठका घेऊन आणि अधिकाऱ्यांना वेटीस धरून त्यापेक्षा स्पॉटवर जाऊन जर रस्त्यांची पाहणी केली तर अनेक साऱ्या समस्या, ग्राउंड रियालिटी या महापौरांना, पदाधिकाऱ्यांना समजतील आणि खऱ्या अर्थानं त्या समस्येचं निराकरण होईल असं वाटतंय. त्यामुळं सोलापूर शहरातील विजापूर रोड घ्या, सोलापूर शहरातील एसटी स्टँड घ्या, सोलापूर शहरातील कुठल्याही भागात जावा, प्रचंड असं ट्रॅफिक जाम आपल्याला पाहायला मिळतं. एकीकडे खूप मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणाची मोहीम टप्प्याटप्प्याने सुरू आहे. मात्र खूप मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होत आहेत. या सर्व बाबीचा विचार करता सोलापूर शहरातील आमदारांनी, सोलापूर शहरातील भाजपचे नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी अतिक्रमण काढले पाहिजेत. यासाठी आग्रह राहिले पाहिजे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. सोलापूर शहरात पाऊस नाही, मात्र जी काही रोगराई पसरण्याची जी कारणं आहेत त्यासाठी रस्त्याच्या आजूबाजूला प्रचंड कचरा आहे. ड्रेनचे पाठच्या पाठ रस्त्यावरून वाहत आहेत. अत्यंत दुर्गंधी या परिसरात पसरती आहे. आणि शहराच्या मध्यवर्ती भागात राहत असताना देखील आपण कुठल्या तरी झोपडपट्टीत राहतो का काय, अशी अवस्था निर्माण झाली आहे. या गंभीर बाबीकडे महापालिकेचे प्रशासन आणि महापालिकेतील पदाधिकारी तसेच शहरातील आमदार लक्ष देतील आणि प्रशासनाकडून काम करून घेतील, यासाठीच हा व्हिडिओ. धन्यवाद. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur.